नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढण्यासाठी महिलांची बँकेत आणि ग्राहक सेवा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. तर राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्यानंतर 14 ऑगस्ट पासून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाल्यानं हे पैसे काढण्यासाठी महिलांनी बँक आणि ग्राहक सेवा केंद्रावरती मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. त्याचबरोबर ज्या महिलांनी बँक खात्याची केवायसी केली नाही त्या महिला देखील केवायसी करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र आणि बँकेत रांगा लावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणावर महिलांकडून समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. ही योजना महिलांसाठी चांगली असल्याच्या प्रतिक्रिया महिलांकडून येत आहेत. शांतता आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 15 जणांना यात अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. सामाजिक शांतता भंग करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि जातीय तेढ निर्माण करणे या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर तणावग्रस्त भागात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त देखील सुरू आहे. अफवांना बळी पडू नये, नाशिक हे शांतताप्रिय शहर आहे असं आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केलं आहे. कोल्हापुरातील विमानतळ मोठं झालं पाहिजे, पण शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागू नये अशी मागणी भूसंपादन विकास समितीने केली आहे. तर कोल्हापूर विमानतळासंदर्भात सध्या खासगी वाटाघाटीने खरेदी विक्री व्यवहार सुरू आहे, परंतु दरम्यानच्या कालावधीत नवीन भूसंपादन कायदा 2013 नुसार भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर या नवीन कायद्याच्या कलम 25 नुसार कलम 19 ची अधिसूचनेची मुदत येत्या सप्टेंबर 2024 मध्ये संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सक्तीने भूसंपादनाची करण्यास चुकीचे आहे. त्यामुळे येत्या 19 ऑगस्ट पर्यंत खासगी वाटाघाटीने प्रक्रियेसाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, अन्यथा 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरातील दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समोरच आत्मदहन करण्यात येईल असा इशारा कोल्हापूर विमानतळ उर्वरित भूसंपादन विकास समितीकडून करण्यात आला. कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर संघटना आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. तर कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध केला जातोय. या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले. तर बुलढाणा शहरातील विविध डॉक्टर संघटना, मेडिकल असोसिएशन आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी एकत्र येत शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाईन या मार्गावर काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढलाय. तसेच कोलकाता येथील घटनेच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये देखील शेकडो डॉक्टर रस्त्यावर उतरलेत. तर कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आलाय. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये वैद्यकीय महाविद्यालय संघटना डॉक्टरांनी काम बंद ठेवून मोर्चा काढलाय. शहरातील ITI चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलाय. तर सदरील घटनेची CBI चौकशी करून आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.